तर नमस्कार मंडळी. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपली सासणी गाडी निघालेली आहे. मग काय जाता जाता वाटेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी लोक बसलेलीत आंबील वगैरे द्यायला. मग आंबील वगैरे पिलो आणि निघालो डोंगराच्या दिशेनं. बघू शकताय आपली दरवर्षीप्रमाणे मांगलेकर सासनकाठी असत्या. मांगलेकर बंधू सासनकाठी प्रयाग चिखली. मग आपण सासनकाठी घेतली आणि निघालो डोंगराच्या दिशेनं. बघू शकताय कसं आहे पब्लिक इथं नाही पुढं बघा पुढं कसं आहे नादच खोळा. सासनकाठी नाचवायला जरा सुरुवात केलेली, नाचवली आणि इथं बघा दंगाविषयी सुट्टी नाही. नाचवली बिचवली आणि निघालो डोंगराच्या दिशेनं. पब्लिक कसा आहे शेवट रे नादच खोळा. मग काय इथनं जसं पुढं निघालो तसा डोंगर वाढता व्हायला लागला. दरवर्षीप्रमाणे ही चैत्र यात्रा ज्योतिबा राजाची असते आणि आपण दरवर्षीप्रमाणे त्या यात्रेला जातो. मग काय गायमुखात पोचलो आणि इथं प्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी दूरवरून माणसं लोक आलेली होती प्रसाद खाण्यासाठी ज्योतिबा राजाची. मग काय आपण प्रसाद जरा घेतला आणि मित्रांबरोबर त्यांनी खायला बसलो. बघू शकताय गर्दी शेवटच नादच खोळा. गर्दी बघूनच तुम्हाला कळलं असेल वर केवढी गर्दी असेल. ही गायमुखातली गर्दी आहे. मग काय तोंड पाग गुलालानं रंगून गेलेलं. मग काय खाल्ला प्रसाद आणि निघालो डोंगराच्या दिशेनं वर. बघू शकताय पब्लिक शेवट पोचलोच त्या दक्षिण दिग्विजय महाद्वारात जवळ. आणि बघू शकताय मागणं गर्दी वगैरे पुढं पण गर्दी बघू शकता. त्या कमानीतून आत आलो आणि पुढची गर्दी तुम्हाला दाखवायला सुरुवात केली. गर्दी कशी आहे नादच खोळा. मागं पण बघू शकताय एवढी गर्दी आहा शेवटच. आणि थोड्याच वेळात पोचलो कमानीजवळ आणि कमानीच्या बाहेरची जेवढी गर्दी होती त्याच्यापेक्षा त्याच्या आतली गर्दी होणार होती. बघू शकताय तुम्ही थोड्याच वेळात. कसं आहे आलो बघात सासनकाठ्या वगैरे बघू शकताय तुम्ही. इथं एकावी एक टॉपच्या सासनकाठ्या होत्या. जसं नंबर पण दिलेले होते सासनकाठीला आणि एक सासनकाठीला नंबर नव्हते. बघू शकताय तुम्ही गर्दी. एवढ्या गर्दीत आपण चिंबडणार हे माहीत होतं म्हणून आपण केलं जरा नाचाय सुरू. नाचून झालं आणि देवाच्या पाया पडून आपण निघालो खाली, म्हणजेच डोंगरापासून जरा खाली. बघू शकताय निसर्गरम्य वातावरण कसं आहे. जर तुम्हाला आस्वाद घ्यायचा असला तर ज्योतिबाच्या डोंगरावर यायला लागते निसर्गरम्य वातावरणाचा. तर इथंच आपण आपला ब्लॉग शेवट केला. तर अशाच भन्नाट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच फॉलो करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा.